तर आत्ता मी तुळजापूरमध्ये पार्किंग नाही असं लोकेशन आहे. पार्किंगचा बोर्ड पण आहे बरोबर आहे. मी जस्ट फॅमिलीला घेऊन आलो. मला बॅग वगैरे खाली करायच्या होत्या, रूम चेक करत होते, त्यामुळे मी गाडीत बसलो होतो. मी गाडीत बसलोय, समोरनं पोलीसवाले गेले ना. त्यांनी सांगितलं किंवा गाडी काढा किंवा काय करा किंवा नो पार्किंग इथं. ह्या लाईनला माझ्या एकदम मागे आहे कोपऱ्यात, ठीक आहे. आणि माझं दुर्लक्ष झालं, मी बघितलं नाही, ठीक आहे. मी आलो, गाडी पण स्टार्ट होती, असं पण नव्हती गाडी बंद होती, गाडी पण स्टार्ट होती. मी जस्ट बसलोच आहे गाडीत, गाडी स्टार्ट आहे. वडिलांसोबत फोनवरती पण बोलत होतो की भेटली का रूम म्हणून. तर ते म्हणलं अजून नाही मिळाली, 5-10 मिनिटं लागतील, ठीक आहे. मी गाडीत बसलेलो आहे, समोरच्या माणसाला दिसणार आहे, माणूस गाडीत आहे, गाडी चालू आहे, ठीक आहे. त्यांनी फाईन टाकला नो पार्किंगचा. GR माने तुळजापूरमधले, काय त्यांना म्हणजे स्टार वगैरे असं काही नव्हते, नॉर्मल कॉन्स्टेबल होते थिंग्स तरी. तर त्यांचं बोलणं कसं असेल, जा तुला काय करायचं ते कर, जा कुणाला कंप्लेंट टाकायची त्यांना कंप्लेंट टाक, हे पद्धत झाली. मी म्हणलं सर तुम्ही, मी गाडीत बसलोय, गाडी स्टार्ट आहे, मला फक्त जस्ट बॅगा वगैरे काढून, मी पार्किंगची पण पावती फाडलेली आहे, ही पार्किंगची पावती आहे, ठीक आहे. 50 रुपीज पार्किंगमध्ये गाडी लावायला घेतात, मी ती पण पावती फाडलेली का, आता मला पार्किंगला गाडी लावायची म्हणून. तर त्यांचं बोलणं असं, तुला जे करायचं ते कर, ठीक आहे. माझं जाऊन कंप्लेंट कर, कुणाला करायची त्याला कंप्लेंट कर, हां काय फाईन टाकला म्हणून सांग. म्हणजे पद्धत त्यांची एकदम उद्धट. आपण म्हणतो महाराष्ट्र पोलीस सपोर्ट केला पाहिजे, आपणच मराठी लोक. मी समोर बसलोय, ते समोरून गेलेत, माझ्या बॅक साईडला जाऊन त्यांनी फोटो काढला, हे मी बघितलं नाही, ठीक आहे. बॅक साईडला जाऊन फोटो काढला, पण जे मला चलान आलं ना त्यामध्ये स्पेशल बॅक साईडचाच फोटो आहे. मी गाडीत बसलोय ना, पण गाडी स्टार्ट आहे, असं पण ना गाडी बंद आहे का गाडीत कोण नव्हतं. तुम्ही सांगा, तुम्ही समोरून येताय, तुम्ही बघताय गाडी स्टार्ट आहे, माणूस बसलाय, बाबा पार्किंग नाहीये, गाडी काढ. तर मग ह्याच्यावरती काय कारवाई होईल. त्यांचं बोलणं पण उद्धट होतं. तिथं CCTV कॅमेरा पण आहेत. कुणालाही जर वाटत असेल किंवा मी त्यांच्यासोबत ॲरोगंटली बोललो किंवा काय, मी कधीही कुणासोबतही ॲरोगंटली बोलत नाही. आणि उलट आमच्या घरातले पण आहेत पोलीस फोर्समध्ये, माझे आजोबा पण पोलीस इन्स्पेक्टर राहून गेलेले आहेत, त्यामुळे मी सगळ्यांचा रिस्पेक्ट करतो, सल्यूट. उलट त्यांना कामं चांगली करतात. पण असे काहीतरी असतात ना 1% तरी, की जे बळच काड्या करतात, बळच सिरियसली. आणि त्यांचं बोलणं असं होतं ना की पार्किंग लिटरली त्यांनी विकत घेतली, सिरियसली असं एकदम त्यांचं बोलणं होतं. तर मग ह्याच्यावरती काय कारवाई होईल आता मला हे पण बघायचं. चलानचं पण मी तुम्हाला फोटो ह्याच्यावरती शेअर करतो.